बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जे बोलायचे ते बोलू द्या। त्यांना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करू द्या, कारण त्यांना दुसरे काम नाही। मात्र एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये कसा वॉर किंवा युद्ध सुरू आहे हे स्पष्ट दिसत आहे। ते रोजच दिसून येत असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे। ते प्रसार माध्यमांशी बोलत होते। या संदर्भात संजय राऊत म्हणाले की या आधीच्या सरकारने विशेषतः नगर विकास विभागाने जे निर्णय घेतले होते ज्यामुळे भ्रष्टाचार होत होता, असे निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी थांबवले आहेत। त्याबद्दल आम्ही त्यांचे स्वागत केले आहे। अशाच निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी देखील स्थगिती दिली होती, ज्यातून भ्रष्टाचाराला चालना मिळेल, त्यातून दलालांना चालना मिळेल, अशाच निर्णयांना उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली होती। त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करायला हवे होते। ज्या पद्धतीने भ्रष्टाचाराला चालना देणारे निर्णय तुम्ही थांबवले, याबद्दल आम्ही तुमचे अभिनंदन केले असल्याचे ते म्हणाले। आम्ही रडीचा डाव खेळत नसल्याचा दावा देखील राऊत यांनी केला आहे। एकनाथ शिंदे यांच्या बोलण्याला महाराष्ट्राला तसे महत्त्व राहिलेले नाही। जे मुख्यमंत्री बोलतात त्याला महत्त्व असते। त्यामुळे एकनाथ शिंदे आता कोण आहेत, त्यांचे आता कोणीही ऐकणार नाही। हे केवळ लिहून दिलेले भाषण वाचतात, यामुळे काहीही साध्य होणार नाही। शिंदे यांनी राज्यासाठी काय केले, जनतेसाठी काय केले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। बहिर्जी शिंदे यांच्या नावाने पुरस्कार विकत घ्यायचा, या पलीकडे त्यांचे भविष्य काय, असा प्रश्न देखील राऊत यांनी विचारला आहे। या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे। औरंगजेबावरील वक्तव्यावरून महाराष्ट्र विधानसभेतून निलंबित झाल्यावर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून त्यांचं निलंबन रद्द करण्याची विनंती केली आहे। छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी बोलताना आझमी यांनी औरंगजेबाबद्दलही वक्तव्य केलं होतं। औरंगजेबानं अनेक मंदिरं बांधली असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला होता। त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार देखील संतप्त झाले होते। सभागृहात यावर झालेल्या चर्चेनंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचं अधिवेशन संपेपर्यंत निलंबन केलंय। समाजवादी पार्टीचे नेते आमदार अबू आझमी यांना अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलाय। भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अबू आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विधानसभेत सादर केला होता। हा प्रस्ताव विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आला। अबू आझमी यांना औरंगजेबचं उदात्तीकरण भोवलं होतं। औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, असं अबू आझमी म्हणाले होते। त्यांच्या या वक्तव्याचा विधानसभेत निषेध करण्यात आला। विधानसभेत एकमतानं अबू आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मंजूर केला। अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी यांना निलंबित करण्यात आलंय। मात्र आता हे निलंबन रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे। पत्रात अबू आझमी यांनी दिला लेखकांचा दाखला। खुलासा करू इच्छितो की मी सभागृहाच्या बाहेर पडताना माध्यमांचे प्रतिनिधी माझ्या मागे लागले। सभागृहाच्या बाहेर त्यांच्यासमोर अत्यंत गडबडीत माध्यमांनी असा प्रश्न विचारला की आसामच्या मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांची औरंगजेबाशी तुलना केली आहे। या संदर्भात मी असं म्हणालो की काही लेखकांचा दाखला देत औरंगजेबानं काही मंदिरांना मदत केली असल्याची माहिती दिली। तसंच छत्रपती संभाजी महाराजांबद्दल मी कोणतंही वक्तव्य केलेलं नाही, त्यांच्याबद्दल मी आदरच दाखवला। मी न बोललेलं वक्तव्य माझ्या तोंडी घालून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचा आरोपही त्यांनी आपल्या पत्रात केलाय। बीडमधील भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे। सतीश भोसले उर्फ खोक्याभाई यांच्या घराची वन विभागाच्या वतीने झाडाझडती घेण्यात आली असून त्यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात प्राण्यांना पकडण्यासाठी लावण्यात येणारे सापळे तसेच शिकार केल्यानंतर मांस खाण्यासाठी लावणारे साहित्य हाती लागले आहे। त्यामुळे आता सतीश भोसले हा हरणाला पकडून त्याची शिकार करून त्याचे मांस खात होता, हा आरोप सिद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। शिरूर कासार येथे एका व्यक्तीला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसले यांच्यावर अनेक गंभीर आरोप होत आहेत। त्याचे अनेक व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत। मग त्यात पैशाचा नोटा उडवल्याचा व्हिडिओ असो किंवा हेलिकॉप्टरमधून उतरतानाचा व्हिडिओ असो, यातच आता सतीश भोसले हरिणाची शिकार करून मांस खात होता असा आरोप करण्यात येत आहे। त्यामुळे वन विभागाने त्यांच्या घराची झाडाझडती घेतली असता त्यांच्या घरात अनेक आक्षेपार्ह साहित्य आढळले आहे। या साहित्याची तपासणी आता वन विभागाच्या वतीने केली जात आहे। वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सतीश भोसले उर्फ खोक्याभाई यांच्या घरावर छापा टाकला होता। या तपासात वन्य प्राण्यांना पकडण्यासाठी वापरण्यात येणारे सापळे, धारदार शास्त्र, जाळी, वाघूर आणि इतर बरेच साहित्य आढळून आले आहे। जिल्हा वन अधिकारी अमोल गरकळ यांच्या मार्गदर्शनाखाली 40 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून ही कारवाई केली। यामध्ये मोर आणि हरिण मारणारे जाळे देखील आढळून आले आहे।
तर यात आढळलेले मांस हे 1 महिन्यापूर्वीचे असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र हे मांस नेमके कोणत्या वन्य प्राण्याचे आहे हे तपासानंतरच स्पष्ट होईल. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील महिलांना खुलं पत्र लिहिलंय. या पत्राद्वारे त्यांनी लाडकी बहीण योजनेवर निशाणा साधत राज्यभरातील महिलांना महायुती सरकारला धडा शिकवण्याचं आवाहन केलंय. विजय वडेट्टीवार आपल्या पत्रात म्हणाले की आदरणीय ताई, सप्रेम नमस्कार. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. ताई, तुझा सन्मान म्हणून सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली. आम्हालाही आमच्या बहिणीचा मान ठेवायचा होता. या योजनेचे आम्ही देखील स्वागत केले. आपण सर्व लाडक्या बहिणींनी या सन्मानापोटी महायुतीच्या झोळीत भरभरून मतं टाकली आणि तुमच्या आशीर्वादानं सरकार सत्तेत आले. ताई, सत्ता आली, पण एखादा भाऊ इतका बेईमान असू शकतो का? सध्याचं जे चित्र आहे त्यामुळे हा प्रश्न पडतोय. निवडणुकीत मतं हवीत म्हणून कोणत्याही अटी शर्ती न घालत बेगडी प्रेम दाखवलं. तुमच्या खात्यात आधीच ओवाळणी दिली. निवडणुकीत भावांचा अधिक प्रेमय दाखवण्यासाठी महायुती सरकार आल्यास 2100 रुपये देण्याचं अभिवचन दिलं होतं. पण आता मात्र विविध निकष लावून तुझं नाव वगळण्याची बेईमानी सुरू केली. हे अन्यायकारक आहे. मनाला खंत वाटते. तुझं मत घेताना इतकी बनवाबनवी केली होती, मग हेतू साध्य झाल्यावर मात्र अटी शर्ती का लावण्यात आल्या? कोणताही भाऊ एका बहिणीशी असं वागू शकतो का? हा प्रश्न नक्कीच तुला पडला असेल. मतांच्या लाचारीसाठी बहिणीवर उसने प्रेम दाखवणाऱ्या या बेईमान भावांना तू माफ करशील का? एकीकडे महिला दिन, महिलांच्या कर्तृत्वाचा अभिमान, आदर आणि दुसरीकडे हेच लाडके भाऊ तुमची फसवणूक करतायत. ताई, या राज्यात तुला सुरक्षित वाटतं का? दररोज महिला अत्याचाराच्या घटना ऐकून आम्हाला वेदना होतात. तू दुर्गा, तू जिजाऊ, तू सावित्री, तू रमाई आहेस. अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती तुझ्यात आहे. ताई, आज जरी तू शांत आहेस, तुझ्यात दुःख पचवण्याची खूप क्षमता असली तरी आता मात्र तुझं रौद्र रूप या लाडक्या भावांना दाखवण्याची वेळ आली आहे. तुझ्याकडून या भावाच्या इतक्याच अपेक्षा. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा, असं विजय वडेट्टीवार यांनी आपल्या पत्रात म्हटलंय. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कृषी विभागातून धनंजय मुंडे यांनी 200 कोटी रुपये उचलले असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. या संदर्भात आपण ईडीला पत्र पाठवणार असल्याचे सुरेश धस यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कृषी विभागात पीक विमा योजनेत घोटाळा झाला असल्याचा दावा याआधी देखील त्यांनी केला होता. कृषी विभागात शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. या संदर्भात मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाचे 200 कोटी रुपये उचलले असल्याचा आरोप धस यांनी केला आहे. या संदर्भातले काही कागदपत्रे त्यांनी याआधी राज्य सरकारकडे देखील सादर केले होते. त्यानंतर आता हे सर्व पुरावे सुरेश धस हे ईडी कार्यालयात देणार आहेत. त्यामुळे आता ईडीची चौकशी झाल्यास धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजनी दमानिया यांनी याआधी देखील आरोप केले होते. सुरेश धस तक्रार करणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर अंजनी दमानिया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की याविषयी अद्याप सभागृहात चर्चा कशी झाली नाही असा प्रश्न मला पडला आहे. मी याआधी देखील कृषी विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर अधिवेशनात याविषयी चर्चा होईल अशी अपेक्षा होती. मात्र तरी देखील अधिवेशनात याविषयी चर्चा झाली नाही. कृषी विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे याचे अनेक पुरावे देखील उपलब्ध असल्याचा दावा अंजनी दमानिया यांनी केला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर तिखट हल्ला चढवलाय. जयंत पाटील हे सराईत दरोडेखोर आहेत. ते दरोडा टाकून आपल्या मागे कोणताही पुरावा ठेवत नाहीत. परदेशात शिक्षण घेतल्यामुळे त्यांनी फॉरेन रिटर्न असं वातावरण तयार केलंय असं त्यांनी म्हटलंय. गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्हा सहकारी बँकेतील कथित आर्थिक गैरव्यवहारावरून जयंत पाटील यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. ते म्हणाले, सांगली जिल्हा सहकारी बँकेची पूर्वीपासूनच चौकशी सुरू आहे. सहकारी अधिनियम 1960 कलम 83 अंतर्गत या प्रकरणी 22 मुद्द्यांवर चौकशी झाली आहे. त्याच्या चौकशी अहवालात जिल्हा बँकेवर ठपका ठेवण्यात आलाय. त्यामुळे या प्रकरणी संचालक मंडळावर कारवाई करून बँकेवर प्रशासन नेमण्यात यावा. जिल्हा बँकेच्या माध्यमातून जयंत पाटील यांची सुरू असलेली मनमानी संपुष्टात आणण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. जयंत पाटील या बँकेचे सर्वेसर्वा आहेत. ते सर्व काही करतात, पण आपला त्याच्याशी काही संबंध नाही असं ते दाखवतात. ते एखाद्या सराईत दरोडेखोरालाही लाजवतील. काही लोक आपल्याकडे चोऱ्यामारा करायला ठेवतात. ते आपल्या कृत्याचे कोणतेही पुरावे ठेवत नाहीत. जयंत पाटील हे त्यापैकी एक आहेत. तेही आपल्या मागे कोणता पुरावा ठेवत नाहीत. गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, जयंत पाटील हे केवळ गोड गोड बोलतात, दिसायला स्मार्ट आहेत, परदेशात शिकून आलेत, त्यामुळे त्यांनी फॉरेन रिटर्न असे वातावरण तयार केलंय.
त्यांच्या तोंडातून साखर पडते की काय असं ते बोलतात, पण प्रत्यक्षात तसं नाही. सांगली जिल्हा सहकारी बँकेतील भ्रष्टाचाराचं मूळ हे जयंत पाटील आहेत. ते इकडे अंधारात भाजपच्या पाया पडत फिरत असतात. संतोष देशमुख यांची हत्या झाली असा नव्हे तर शहीद हा शब्द लागू शकतो. त्यांचा जो बळी गेलाय तो एका प्रवृत्तीच्या विरोधात गेला आहे. त्या प्रवृत्तीला नष्ट करण्याचा विडा आपण सर्वांनी उचलायला हवा. त्यामुळे काँग्रेसच्या वतीने सद्भावना रॅली काढण्यात आली असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. भारताच्या DNA मध्ये आणि भारताच्या संविधानामध्ये देखील सद्भावना असल्याचे सपकाळ यांनी म्हटले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात काँग्रेसच्या वतीने मसाजोग ते बीड अशी सद्भावना रॅली काढण्यात येत आहे. या रॅलीची सुरुवात आज झाली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. ज्या विचारांचे आपण पाईक आहोत ती शुद्ध भावना आमच्या मनात आहे. ही घटना घडल्यापासून देशमुख कुटुंबियांचा आणि त्यांच्या कन्येचा बोलताना कुठेही तोल गेलेला नाही. त्यांनी सातत्याने विवेकपूर्ण विचार सर्वांसमोर मांडला आहे. विवेकवादी म्हणून ते आपल्या सर्वांच्या समोर आले आहेत. या परिवाराने सद्भावना जोपासली आहे. त्यांनी कोणत्या धर्माला, कोणत्या जातीला नावे ठेवलेली नाहीत. त्यामुळे वाईट प्रवृत्ती विरोधात आपण सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. देशमुख कुटुंबियांनी सद्भावनेचे संरक्षण आणि रक्षण केले आहे. याच सद्भावनेचा ठेवा, त्यांचा संदेश आपण सर्वांनी आत्मसात करायला हवा. राज्यात रोज वेगवेगळ्या घटना घडत आहेत. त्यामुळे आपला समाज बधीर झालाय का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपण साधू संतांचे, महापुरुषांची नावे घेतो, संविधानाचे नाव घेतो. त्यावेळी सर्वांची शिकवण ही सद्भावनाच असल्याचे आपल्या लक्षात येते. या सद्भावनेच्या विरोधात कोण आहे याचा थोडा विचार केल्यास फोडा तोडा आणि राज्य करा प्रवृत्ती या विरोधात असल्याचे दिसते. ही प्रवृत्ती आज जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी महापुरुषांचा अवमान आणि औरंगजेबाच्या मुद्द्यावरून सुरू असणाऱ्या वादावर भाष्य केलं. औरंगजेब हा निव्वळ नालायक होता. त्याने येताना आमची अनेक मंदिरं पाडली. ती पैदास काय चांगली होती का? मराठ्यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर याला अजून का अटक झाली नाही? सरकार आपल्या सगळे सोयऱ्यांना वाचवत आहे का असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला. मनोज जरांगे यांच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिथे ते पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण आणि पैसे सरकारच देतंय. औरंगजेब हा निव्वळ नालायक माणूस होता. त्याने येताना आमची अनेक मंदिरं उद्ध्वस्त केली. ती पैदास चांगली होती का? औरंगजेबाची कबर काढायची तर काढा, काय करायचं ते करा. बाबरी मशिदीचं काय केलं? प्रत्यक्ष कृती करणारे केव्हा त्याचा गवगवा करत नाहीत. मागील 40 वर्ष यांना कबर काढण्यास जमलं नाही. आता महापालिकेच्या तोंडावर असे विषय काढत आहेत. सरकार निवडणुकीच्या तोंडावर औरंगजेबाची कबर पाडू अशी नवनवीन पिल्लं आणतंय. प्रशांत कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानास्पद विधान केलं. त्यानं मराठ्यांना धमकी दिली. त्याला अजून तुरुंगात का डांबलं नाही? तुम्ही तुमच्या सगळ्या सोयऱ्यांना वाचवत आहात का असं ते म्हणाले. मनोज जरांगे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, छगन भुजबळ हे सडलेल्या डोक्याचे आहेत. त्यांच्या डोक्यात केवळ जातीभेद आहे. सर्वांनी मिळून चुकणाऱ्यांचे कान धरले पाहिजे. गुन्हे करणारा आपला बाब्या असं सध्या सुरू झालंय. पण भुजबळांचे जातीवादाचे स्वप्न केव्हाच पूर्ण होणार नाही. छगन भुजबळांसारख्या जातीयवादी लोकांनी पहिल्यांदा वाद घडवून आणले. आता ते किनाऱ्यावर बसून नाटक पाहतायत. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.